नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पाहतोय पेपर 2 विषय मराठी यातील 20+ महत्वाचे पीवायक्यू प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न कसे येतात, कोणत्या पॅटर्ननी विचारले जातात आणि ऑप्शननुसार आपण त्याचं कसं उत्तर काढू शकतो याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 7 जुलैपासून स्टार्ट होते आहे. तर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे फुल सिलेबस कोर्स पेपर 2 चा, ज्यामध्ये आपल्याकडे मराठी, इंग्लिश, एज्युकेशन, हिस्ट्री, लाईफ सायन्स, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, मॅनेजमेंट आणि कॉमर्स अशा सगळे विषय आहेत. आणि यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. हो, पेपर 1 जो आहे तो पूर्णतः फ्री मिळणार आहे आणि कम्प्लीट 10ही युनिटचे नोट्स तुमच्यासाठी मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात. आणि 20+ टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस टेस्ट असणार आहे, युनिट वाईज टेस्ट असणार आहे. त्यामुळे ही बॅच तुम्ही नक्की विकत घ्या. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास ऑफरमध्ये ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मॉर्फोलॉजी ऑफ द फॉक्टेल हा ग्रंथ कोणाचा? ए ऑप्शन आहे फेसबॉस, बी आहे व्लादिमीर प्रॉप, सी आहे अँटी अर्ने आणि डी आहे जेकब ग्रॅहम. चला सांगा मग कोण असणार आहे मॉर्फोलॉजी ऑफ द फॉक्टेल या ग्रंथाचा लेखक? ते कोण आहे? व्लादिमीर प्रॉप हे त्यांचे लेखक आहे. आणि लोककथेचे रूपशास्त्र हे रशियन रचनाकार आहेत आणि लोकसाहित्य अभ्यासाचा यांचा खूप चांगला अभ्यास आहे लोकसाहित्यावर. आणि हे पुस्तक जे आहे ते रशियन परिकथांचं जे आहे ना, त्यांचे विश्लेषण करते आहे रशियन. आणि त्यांच्या आवर्ती घटकांचे आणि कार्याचे वर्गीकरण सुद्धा यामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे? व्लादिमीर प्रॉप. दुसरा प्रश्न आहे, रूप पाहता लोचणी सुंदर ते ध्यान हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे? राष्ट्रीय कीर्तन, नारद कीर्तन, वारकीय कीर्तन की रामदासी? वारकीय कीर्तन म्हणजे काय? वारकरी कीर्तन. ठीक आहे, तर आपला एक माहितीचा हा प्रश्न खूप सोपा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे? रूप गुणंदर लोचणी सुंदर ते ध्यान हे ओळी, ह्या ओळी कोणाच्या आहेत? ह्या ओळी आहे संत तुकारामांच्या. कोणाच्या? संत तुकाराम. आणि हे कशात येत आहे? वारकरी कीर्तनात येत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वारकरी कीर्तन असणार आहे. आणि परंपरे सामान्यात हे पाठ केलं जातं आणि वारकरी कीर्तनात विशेषतः भगवान विठ्ठलाची महिमा आणि वारकरी संतांच्या शिकवणीवर अभंग आणि आख्यानातून भर दिला जातो. त्यामुळे हेही एक प्रकारचं खूप सुंदर अभंग आहे जे संत तुकारामांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, महासंघर या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? योगीराज वाघमारे, अर्जुन डांगळे, अविनाश डोळस की योगेंद्र मिश्रा? महासंघर. चला सांगा बघू. महासंघर या कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती होईल की अ, तुमचे किती उत्तरं बरोबर आली है ना. चला मग, काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे योगेंद्र मेश्राम. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, हात नको पायाजवळ खांद्याबरोबर उभी राहा, समतेसाठी लढू आपण होऊन गेलो जरी स्वहा. या ओळी कोणत्या कवींच्या आहेत? हात नको पायाजवळ खांद्याबरोबर उभी राहा, समतेसाठी लढू आपण होऊन गेलो जरी स्वहा. ह्या ओळी कोणाच्या आहेत? ह्या ओळी भुजंग मेश्राम यांच्या आहेत. कोणाच्या आहेत? भुजंग मेश्राम यांच्या आहेत. समोरचा प्रश्न आहे, दलित आत्मकथन कथन म्हणजे दलित आत्म्याचे कथन नव्हे तर ती स्वतःच्या जीवनाची कहाणी होय, म्हणूनच आत्मकथन जी आहे
कथनात आत्मा आहे अशी मांडणी करणे संभ्रमाचेच ठरेल. तर हे विधान बरोबर आहे की नाही, की चूक आहे का? संपूर्ण विधान चूक आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध म्हणजे हा आणि उत्तरार्ध म्हणजे बाकीचा. ठीक आहे. त्यानंतर विधानाचा उत्तरार्थ बरोबर आहे, पूर्वार्ध चूक आहे. काय असणार आहे सांगा बघू. दलित आत्मकथनावर प्रश्न विचारलेला आहे, तर ते काय आहे, संपूर्ण विधान जे आहे ते बरोबर आहे. हा ना. हे जे मांडणी केलेली आहे ती बरोबर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, राजाराम विठ्ठल सोंदणीकर हा कोणत्या कादंबरीचा नायक आहे? राजाराम विठ्ठल सोंदणीकर हा कोणत्या कादंबरीचा नायक आहे? गावगुंड, बनगरवाडी, तारफुला, आई आहे शेता. त्याला सांगा मग कोणत्या कादंबरीचा आहे हा? हे आहे बनगरवाडी कादंबरी, जे कोणी लिहिलेली आहे? माडगुळकरांनी लिहिलेली आहे. यामध्ये काय आहे, मेंढपाळांच्या एका छोट्या गावातील चित्रण इथे दिलेलं आहे. जरी ते गावाच्या सामूहिक जीवनाचे वर्णन करते आहे. यामध्ये विशिष्ट व्यक्ती नायक आणि नायिका नाही, पण राजाराम विठ्ठल सोन्नीकर जो आहे हा बनगरवाडीचा नायकच आहे. ठीक आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा युनिट 10 मधला आलेला आहे बनगरवाडी या कादंबरीतून. त्यामुळे युनिट 10 सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, ग्रामीण कथेचा सगळा जिवंतपणा तिच्या बोलीशी निगडीत असतो, हे विधान कोणाचे आहे? आता ग्रामीण साहित्यावर प्रश्न विचारला आहे, हा तुम्ही बघू शकता. ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, है ना. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचे ठरते. ग्रामीण कथेचा सगळा जिवंतपणा तिच्या बोलीशी निगडीत असतो, हे विधान कोणाचे आहे? हे विधान वालकुलकर्णीचे नसून हे बोराडे यांचे आहे. तर ग्रामीण कथेचा सगळा शक्ती तिच्या बोलीशी निगडीत असतो, हे विधान बोराडे हे सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यकार आहेत त्यांचा असणार आहे. ठीक आहे. इथे चुकवेळी लाल आले आहे बी, पण बोराडे आपलं उत्तर. त्यानंतर शेतकऱ्याच्या हत्येचा पार्श्वभूमीवर साहेबराव पाटील ही कविता कोणत्या कवितेने लिहिलेली आहे? इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, प्रकाश होळकर की उत्तम कोळगावकर? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर साहेबराव पाटील. कोण? साहेबराव पाटील. चला सांगा बघू. कोणाचं आहे हे? हे आहे प्रकाश होळकर यांचं. कोणाचं आहे? प्रकाश होळकर यांचं. शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही हे आहे, कवीने लिहिलेली आहे कविता. चला. समोरचा प्रश्न आहे, ल रा पांगारकर यांच्या वाङ्मयीन साहित्यात इतिहासात पुढीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारलेला आहे? व्यक्ती केंद्री, राजवट केंद्री, साहित्य प्रकार केंद्री की कलाकृती कृती केंद्री? ल रा पांगारकर. तर कशावर आहे ते? व्यक्ती केंद्री जे आहे त्यावर, त्या दृष्टिकोनाने तो स्वीकारलेला आहे आणि यांचा साहित्यिकांच्या चरित्रावर, त्यांच्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे ते काय आहे, व्यक्तीला केंद्रीत स्थानी ठेवून साहित्याचा अभ्यास करणाऱ्याला व्यक्ती केंद्री असं म्हणतात. आणि ल रा पांगरकर काय आहेत? व्यक्ती केंद्री साहित्याच्या दृष्टिकोनातून लिहिणारे आहे. ओके. चला. समोरचा प्रश्न आहे, स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मय कृतीचे पुनर्वाचन व पुनः मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचे अर्थ व त्यांची संगती बदलू शकते. आता तुम्ही एक नोटीस केलं असेल की आपण आताच व्यक्ती साहित्य केंद्र पाहिलं, ग्रामीण साहित्य पाहिलं, आता स्त्रीवादीवर आलो. त्यामुळे हे जे स्त्रीवादी साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, हे खूप महत्वाचे ठरतात. कारण याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नेट असो किंवा सेट असो, त्यामुळे हे जे टॉपिक्स आहे खूप महत्वाचे आहे. तर स्त्रीवादी दृष्टिकोनातून काय म्हणतात मग? हे जे विधान आहे हे संपूर्ण बरोबर आहे. कारण स्त्रीवादी साहित्यिक सिद्धांताचे एक मुख्य तत्व आणि ऐतिहासिक समजुतीवर त्याचा प्रभाव अचूकपणे प्रतिबिंबित करत आहे. त्यामुळे स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मय कृतीचे पुनर्वाचन आणि पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचे अर्थ व त्यांची संगती बदलू शकते. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? संपूर्ण विधान बरोबर असं आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्य निर्मिती, सौंदर्य ग्रहण व अर्थग्रहण याची एक प्रवाही प्रक्रिया असते, हा विचार कोणी मांडला? गोम कुलकर्णी, अशोक केळकर, गंगाधर पाटील की डी के बेडकर? सांगा बघू. हा हा जो आहे हे म्हटलेला आहे गोम कुलकर्णी यांनी. हा विचार कोणी मांडलेला आहे? गोम कुलकर्णी यांनी मांडलेला आहे.
त्यानंतर साहित्यिकांचे समुचित ज्ञान का उपकारक ठरते? साहित्याच्या मूल्यमापनासाठी, साहित्याच्या आकलन आस्वादासाठी, की साहित्याची निर्मिती प्रक्रिया उमजण्यासाठी, की साहित्यकार व वाचकवर यांच्यातील परस्पर साधण्यासाठी? साहित्यिकांची समुचित ज्ञान याबद्दल विचारलेलं आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? साहित्यकार व वाचक वर्ग यांच्यातील परस्पर संबंध जाणण्यासाठी हे उपकारक ठरते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जे सर्व राष्ट्राशी राजे जयाच्या भये व्यापिले देवलाजे असे महाराष्ट्राविषयीचे अभिमानाचे उद्गार कोणी काढले? रामदास, वामन पंडित, रघुनाथ पंडित की मुक्तेश्वर? कोणी काढलेले आहे हे अभिमानास्पद विधान? हे काढलेले आहे रामदास यांनी. कोणी? रामदास, संत रामदास यांनी काढलेले आहे. महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रशी राजे जयाच्या भये व्यापिले देवलाजे. आपलं उत्तर काय? ए ऑप्शन असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, नागदेवचार्यांच्या समतीने व मार्गदर्शनाने लीला चरित्रातील चक्रधरांची वचने निवडून केशरी राजांची सिद्ध केलेला ग्रंथ कोणता आहे? दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकाश, पंचवार्षिक. आता जर का तुम्ही नोटीस केलं असेल तर लीळा चरित्रावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. जर का तुम्ही बघितलं असेल, कारण हे महाराष्ट्रातील महानूप पंथातला एक महत्वाचा ग्रंथ आहे लीळा चरित्र, है ना? त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये चक्रधर स्वामींचे काय आहेत? निवडक श्लोके आणि वचने आहेत. तर नागदेवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संकलित केले केशीराजांनी. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सूत्रपाठ. काय असणार आहे आपलं उत्तर? सूत्रपाठ हे बरोबर उत्तर आहे. बी जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. तर नागदेवचार्यांनी समतीने व मार्गदर्शनाने लीळा चरित्रातील चक्रधरांची वचने निवडून केशीराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ हा सूत्रपाठ होता. कोणता होता? सूत्रपाठ. आपल्या समोरचा प्रश्न आहे, वाराणसी भागीरथी पांडुरंगी भीमरथी या काव्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरी क्षेत्र या अर्थाने कोणी वापरलेला आहे? निडोबा, सावतामाळी, तुकाराम, नामदेव? वाराणसी भागीरथी पांडुरंगी भीमरथी. सांगा बघू. पांडुरंग हा शब्द पंढरपूर या अर्थाने कोणी वापरला आहे? तर ते संत तुकाराम यांनी वापरलेला आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर आहे, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेधला माझा, ही आरती कोणी लिहिली? नामदेव, रामा जनार्दन, विठा रेणुकानंद, जनी जनार्दन? सांगा बघू. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेधला माझा, ही आरती कोणी लिहिलेली आहे? ही आरती लिहिलेली आहे विठा रेणुकानंद यांनी. कोणी लिहिली आहे? विठा रेणुकानंद. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती रचना मोरोपंतची नाही आहे? सुभद्रा चंपू, सावित्री गीत, सीतामणी की रुक्मिणी गीत? मोरोपंतांची नाही आहे. काय आहे आपलं उत्तर? सुभद्रा चंपू हे सुद्धा चुकीचं आहे. सुभद्रा चंपू हे मोरोपंतांचं आहे. सावित्री गीत सुद्धा आहे आणि सीता गीत. रुक्मिणी गीत जे आहे ते मोरोपंतांचं नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर कुंच कुजन या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? कुंजबिहारी, काव्यबिहारी, दत्त, चंद्रशेखर? कुंच कुजन. हे आहे कुंजबिहारी यांचं. कोणाचं आहे हे? कुंजबिहारी यांचं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी संत कवी काव्य सूची सिद्ध केली? जर आजगावकर, ल.रा. पांगरकर, गोका चांदोरकर, ल.रा. नसेराबाद? कोणी केलेली आहे संत कवी काव्यसूची? हे केली आहे ल.रा. पांगरकर यांनी. कोणी केली आहे? ल.रा. पांगरकर. आताच आपण पाहिलं होतं यांचं मराठी साहित्य आणि संशोधनात यांचं महत्वाचं योगदान आहे. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर एव्हरीवन. थँक्यू सो मच. असे आपण महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे आणि ही सिरीज आपण आता सरळ कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे नक्की कळवा तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये. आणि जर का तुम्हाला बॅच विकत घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 7 जुलैपासून आपण बॅच सुरू करतो आहे, तर त्यामुळे नक्की एनरोल करा. थँक्यू.